नमस्कार फ्रॉम मुंबई. मी साक्षी आणि मी यूकेला मास्टर्स करायला गेले होते. टुडे इज द डे फ्लाइंग बॅक टू यूके. मी ट्रॅव्हल करत होते ब्रिटिश एअरवेजने मुंबई टू लंडन आणि मग ग्लासगो. राज मला एअरपोर्टला ड्रॉप करायला आला होता आणि हॉनेस्टली एअरपोर्टला कोणीतरी सोबत असेल ना थोडं बरं वाटतं. कारमध्ये लास्ट मिनिट गप्पा, रँडम सायलन्स आणि एक वियर्ड मिक्स असतं. तुम्ही स्ट्राँग राहायचं ट्राय तर करता, पण डोळ्यात पाणी मात्र रेडीच असतं. एअरपोर्टच्या एंट्रन्सला जेव्हा बॅग्स घेऊन आत जात होते, तेव्हा एक सेकंडला असं वाटलं की टाईम थांबावा, कारण मला माहीत होतं आत गेल्यावर परत सगळं रुटीन स्टार्ट होणार. बघा ना, 2 इयर्स झाले मला यूकेमध्ये आणि ह्या 2 इयर्समध्ये मी फक्त 2दाच घरी गेले. मी खरंच वाटलं, की आत्तापर्यंत मला सवय झाली असेल लिव्हिंग अलोन, हँडलिंग एव्हरीथिंग अलोन, बीइंग इमोशनली स्ट्राँग. पण नाही, मला अजूनही सवय लागलेली नाही आणि कदाचित मी असा टाइपच नाहीये जी सवय करू शकेल. लोकं पाहिली आहेत जे अब्रॉडला परत जातात एकदम प्रॅक्टिकल माइंडसेटने. ते क्राय मे बी फॉर फ्यू मिनिट्स अँड देन बॅक टू नॉर्मल. पण मला जसं-जसं एअरपोर्ट जवळ येत असतं, तसं माझं हार्ट हेवी होतं. सिक्युरिटी चेकमध्ये सुद्धा उभे असताना मला एकच थॉट असतो, ते म्हणजे मी का इतकी अटॅच्ड आहे? कालपर्यंत मी स्ट्रगल करत होते जॉबसाठी, फॅमिलीला प्राउड करण्यासाठी अँड टू बी हॉनेस्ट इट वॉजंट ईझी ॲट ऑल. पण बाय गॉड्स ग्रेस धिस ईअर एव्हरीथिंग चेंज. करिअरमध्ये ग्रोथ आहे, स्टॅबिलिटी आहे, कॉन्फिडन्स आहे. एव्हरीथिंग वन्स आय प्रेड अँड फायनली लिव्हिंग इट. पण ह्या सगळ्यात एक सायलेंट लोनलीनेस सुद्धा आहे. हे 10 दिवस घरी खूप स्पेशल होते. सकाळच्या चहापर्यंत ते रात्रीच्या जेवणापर्यंत मम्मीने बनवलेलं आयतं जेवण जेवायचं, टीव्हीचा आवाज, इव्हन स्मॉल आर्ग्युमेंट्स फेल्ट प्रिशियस. आणि मला माहीत आहे की यूकेला पोहोचल्यावरती हा गॅप खूप जास्त फील होणार आहे. कारण रूममध्ये सायलेन्स असेल, किचनमध्ये मी एकटीच असेल, पण मनात एक स्ट्राँग थॉट आहे की आय एम कमिंग बॅक सून. आणि हे एक फेज आहे आणि हा थॉट मला मेंटली स्ट्राँग ठेवतोय सध्या तरी लाइक फॉर 2 मंथ्स. इतक्या वर्षात एक गोष्ट मात्र मला नक्की कळाली, ती म्हणजे आय एम व्हेरी बॅड ॲट गुड बायज. मी स्ट्राँग आहे स्ट्रगल्समध्ये, हार्ड वर्कमध्ये, पण गुड बायमध्ये मी खूपच वीक आहे. असो, जर्नी तर इमोशनल होती, पण स्ट्राँग सुद्धा होती. कारण जिथे मी जात आहे, तिथे माझे ड्रीम्स आहेत आणि जिथे मी परत येणार आहे, तिथे माझे लोकं आहेत. कधी-कधी डिस्टन्स खूप पेनफुल असतं, पण हेच डिस्टन्स मला स्ट्राँग बनवतंय.